समास 5 आत्मनिवेदन. दृश्य विश्वामध्ये प्रचंड विविधता आपण अनुभवत असलो तरी ते सर्व एका मूळ मायेतून निर्माण होते. सबंध शब्दसृष्टी एका ओंकारातून निर्माण होते. ह्याचा परत परत विचार केला की मूळ मायेसकट सर्व दृश्य परब्रह्मामध्ये लीन होते ते समजते आणि अखेरीस विचार करणाराही निश्चळ अशा परब्रह्माशी तदाकार होतो आणि आत्मनिवेदन साधते. मात्र या अंतिम निवेदनापर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या सांगितल्या आहेत. त्यांचा अभ्यास केल्यास ते सुलभ होते. पहिल्या जड आत्मनिवेदनात मी आणि माझे सगळे, काया, वस्तू, मन, वाचा इत्यादी सगळं देवाचं आहे असं समजून राहणे. दुसऱ्या चंचळ आत्मनिवेदनात संपूर्ण विश्व चालवणाऱ्या अंतरात्म्याचे आपण अंश आहोत, त्यामुळे सगळे करते पण त्याचे, आपलं नाही हे समजून राहणं. आणि तिसऱ्या निश्चळ आत्मनिवेदनात चंचळ अंतरात्माही जेथे विराम पावतो ते निश्चळ परब्रह्म त्याचा अनुभव घेणे. अशा प्रकारे तिन्ही प्रकारांमध्ये मीपणा कोठेच दिसून येत नाही आणि शांती सुखाचा अनुभव येतो. ऐकूया तर. श्रीराम रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मेळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध. वेदशास्त्रे पुराणे, नाना काव्ये निरूपणे, ग्रंथभेद अनुवादणे, किती म्हणोनी. नाना ऋषी नाना मते, पाहो जाता असंख्याते, भाषा लिपी जेथ तेथे काये उणे. वर्गरुचा श्रुती स्मृती, अधे स्वर्गस्तबक जाती, प्रसंगमाने समास पोथी बहुधा नामे. नाना पदे नाना श्लोक, नाना वीर नाना कडक, नाना साक्या दोहडे अनेक, नामाभिधाने. डफ गाणे माची गाणे, दंडी गाणे कथा गाणे, नाना माने नाना जसने, नाना खेळ. ध्वनी घोष नाद रेखा, बहुवाचा मध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका, नाना भेद. उन्मेष परा ध्वनी पश्यन्ति, नाद मध्यमा शब्द चौथी, वैखरी पासून उमटती, नाना शब्दरत्ने. अकार उकार मकार, अर्धमात्राचे अंतर, औट मात्रा तदनंतर, 52 मातृका. म्हणजे ओंकारामधून सगळी आपली 52 अक्षरं बाहेर पडतात. नाना भेद राग ज्ञान, नृत्यभेद तान मान, अर्थभेद तत्वज्ञान, विवंचना. तत्वांमध्ये मुख्य तत्व, ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्तत्व, मूळ माया. नाना तत्वे लहान थोरे, मिळोन अष्ट ही शरीरे, अष्टधा प्रकृतीचे वारे, निघोन जाते. वारे नसता जे गगन, तैसे परब्रह्म सघन, अष्टदेहाचे निरशन, करून पहावे. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संहार, दोही वेगळे सारासार, विमल ब्रह्म. पदार्थ जड आत्मा चंचळ, विमल ब्रह्म ते निश्चळ, विवरो न विरे तत्काळ, तद्रूप होये. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. चंचळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. चंचळ आत्मनिवेदन
याचे सांगितले लक्षण, करता देवतो आपण कोठेची नाही. चंचल चळे स्वप्नाकार, निश्चळ देवतो निराकार. आत्मनिवेदनाचा प्रकार, जाणिजे ऐसा. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा. निश्चळ आत्मनिवेदनाचा, विवेक ऐसा. तीही प्रकारे आपण, नाही नाही दुजेपण. आपण नसता मी पण, नाहीच कोठे. पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले. पाहता अवघेची निवांत झाले, बोलणे आता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास 5वा. श्रीराम.